नमस्कार मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीमध्ये मी विजय शेळके तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, पवित्र पोर्टलवरती प्रेफरन्स आलेत आता. बरोबर आहे. आता प्रेफरन्स जनरेट करणे आणि लॉक करण्याची प्रोसेस सुरू होत आहे. याविषयी कशा प्रकारे आपल्याला प्रेफरन्स जनरेट किंवा लॉक करताना काळजी घ्यायची याचा एक सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे. आजच्या या व्हिडिओमधून आपण प्रत्यक्ष जेव्हा तुम्ही प्रेफरन्स जनरेट करता, लॉक करण्याची सुविधा तुम्हाला 8 तारखेच्या नंतर सुरू होणार आहे. परंतु प्रेफरन्स कसे जनरेट करून घ्यायचे याविषयी सविस्तर माहिती एक स्टेप बाय स्टेप आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. ओके, चला सुरू करूया. पहिल्यांदा जेव्हा तुम्ही प्रेफरन्स लॉग इन करता म्हणजे जनरेट करण्याच्या अगोदर जेव्हा लॉग इन करता ते आपलं होम पेज आहे. या होम पेज वरती गेल्यानंतर तुम्हाला 2017 आणि 2022 दोन प्रकारच्या भरती प्रक्रिया दिसून येतात. इथे आपल्याला पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2022 यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे टॅब ओपन होतो, ज्यामध्ये तुम्हाला इथं लॉग इन आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा या 3 गोष्टी फोकस करायच्या आहे. बघा, तुमच्याकडे ऑलरेडी लॉग इन आयडी असेल, पासवर्ड असेल. आता हा कुठे असेल तर तुम्हाला एक पहिली माहिती देतो. टेटचं जे हॉल तिकीट आहे तुमचं, त्या हॉल तिकीटवर लॉग इन आयडी आणि पासवर्ड आहे. जर 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 तो सापडत नाहीये, तो हरवला आहे, बरोबर आहे, किंवा फक्त लॉग इन आयडी आहे, पासवर्ड नाहीये, पासवर्ड सगळ्यांना आठवत नसेल, चेंज केला असेल, तर त्या मुलांनी काय करायचं, फॉरगेट पासवर्ड वरती क्लिक करायचं. ज्यांच्याकडे आहे ते लॉग इन आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लगेच लॉग इन करू शकता. ज्यांच्याकडे नाही त्यांनी यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला फॉरगेट पासवर्ड झाल्यानंतर अशा प्रकारची विंडो ओपन होताना दिसेल. इथं तुम्हाला 2 ऑप्शन दिसतात, ज्याद्वारे तुम्ही तुमचा पासवर्ड नवीन तयार करू शकता. पहिलं, सिक्युरिटी युजिंग क्वेश्चन सिलेक्ट इन ऍप्लिकंट रजिस्ट्रेशन करताना तुम्ही जो सिक्युरिटी क्वेश्चन दिला त्या थ्रू, किंवा वन टाइम पासवर्ड ओटीपी सेंट बाय SMS थ्रू, म्हणजे तुम्ही जो मोबाईल नंबर रजिस्टर्ड केला त्यावरती SMS थ्रू सुद्धा ओटीपी मिळू शकता. इथून तुम्हाला तो जनरेट करता येऊ शकतो. मग शक्यतो या ऑप्शनला क्लिक करा, कारण काय होतं, या ऑप्शनला क्लिक केला की आपल्याकडे मोबाईल नंबर रजिस्टर्ड असतो, तो मोबाईल नंबर आपण लगेच नंबर टाकून तो करू शकतो. इथं क्लिक केल्यानंतर प्रोसीड वरती क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला लॉग इन आयडी विचारला जाईल. लॉग इन आयडी तुमच्याकडे अवेलेबल आहेच. लॉग इन आयडी इथे फिलअप करायचा, तुमचं काय असेल 13 14 00 78 वगैरे. त्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर असेल जसं 88 06 99 61 88, आणि त्यानंतर हा कॅप्चा QD742 असा फिलअप करून प्रोसीड वरती क्लिक करा. प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर समोरची विंडो अशा प्रकारे ओपन होते. इथं तुम्हाला एंटर ओटीपी, एक तुमच्या नंबरवरती एक ओटीपी येईल. तो ओटीपी विचारला जाईल, जो काय असेल तुमचा 34 77 वगैरे हा ओटीपी. त्यानंतर इथे असणारा जो कॅप्चा असतो एंटर कोड, तो कॅप्चा कोड इथे टाकायचा असेल 342 काय असेल तुमचा तो. त्यानंतर व्हेरीफाय ओटीपी करा. व्हेरीफाय ओटीपी केल्यानंतर पुढच्या प्रोसेसला तुम्हाला न्यू पासवर्ड जनरेट करायचा आहे. हा फक्त पासवर्ड ज्यांचा फॉरगेट झाला त्यांच्यासाठी सांगतोय. न्यू पासवर्ड जनरेट करायचा. ज्यांचं पासवर्ड आयडी वगैरे ओके, तर डायरेक्ट विंडो ओपन होते. इथं तुम्हाला तुमचा काय असेल तो नवीन पासवर्ड कसा बनवायचा, 8 कॅरेक्टरचा बनवायचा आहे. 15 कॅरेक्टर, 8 ते 15 कॅरेक्टर, एक कॅपिटल वगैरे, एक स्पेशल कॅरेक्टर वगैरे, ही सगळी माहिती दिली जाते तुम्हाला. तुमचा जो काय असेल तो पासवर्ड तुम्ही इथं बनवू शकता. समजा मी घेतलं माझं विजय @123 असा तो कन्फर्म करा. त्यानंतर इथे असणारा कॅप्चा 4DDG5 इथे पण समजा तो परत एकदा विचारतो आपल्याला 1 2 3. अशा प्रकारे तुम्ही तुमचा न्यू पासवर्ड जनरेट करू शकता. जनरेट केल्यानंतर चेंज पासवर्ड वरती क्लिक करायचं. चेंज पासवर्ड चेंज होऊन जाईल. हा एकदा लिहून ठेवा, कारण हा पासवर्ड तुम्हाला परत कामा येणार आहे, कारण तुम्हाला तिथून पुढे हा आयडी आणि पासवर्ड लागणार आहे. ओके, हा आयडी इथे जो असेल तुमचा आयडी आणि पासवर्ड तुम्हाला लागणार आहे. तो एकदा टाकल्यानंतर पुन्हा तुम्हाला त्याच विंडोवरती आणतात जिथं तुम्हाला लॉग इन आयडी आणि पासवर्ड पहिल्या विंडोसाठी. ही प्रोसेस त्यांच्यासाठी आहे ज्यांना पासवर्ड नाहीये, विसरलाय त्यांच्यासाठी. ज्यांच्यासाठी आहे ते आता जो नवीन आपल्याला पासवर्ड मिळाला तो पासवर्ड आयडी आणि पासवर्ड आणि कॅप्चा टाकून आपण लॉग इन करू शकतो. लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला पुन्हा एकदा एक ओटीपी विचारला जातो. जेव्हा जेव्हा तुम्ही लॉग इन कराल तेव्हा तेव्हा तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी येणार आहे. तो ओटीपी 342423 काय असेल तो. त्यानंतर L8 LR9 अशा प्रकारे हा कॅप्चा इथे टाकल्यानंतर त्यानंतर ओटीपी व्हेरीफाय ओटीपी करायचं. त्यानंतर पुढे गेल्यानंतर अशा प्रकारे तुमची पूर्ण जे तुम्ही माहिती आहे ती सगळी ओपन होती. आता इथं तुम्हाला एक काळजी घ्यायची. इथं काय काय आहे बघा, सेल्फ सर्टिफाय, प्रेफरन्स फिलिंग इज नॉट स्टार्टेड, प्रोसीड फिल प्रेफरन्स फ्रॉम विदाउट इंटरव्ह्यू, आणि हे हा
सेल्फ सर्टिफाय झालंय, ओके झालंय. त्यानंतर प्रेफरन्स फिलिंग सुरू नाही झालं आणखी, त्यामुळे इथं काहीच नाही. इथं प्रोसेस फिल टू प्रेफरन्स विदाउट इंटरव्ह्यू आणि इथं विथ इंटरव्ह्यू या दोन गोष्टी तुम्हाला इथे दिसणार आहे. अजून प्रेफरन्स फिलम सुरू झालं नाही, त्याच्यामुळे आता फक्त जनरेट करण्याची प्रोसेस आपल्याला करायची आहे. ओके, जनरेटच्या प्रोसेस वरती गेलात ना तुम्ही, इथे तुम्हाला सगळे ऑप्शन दिसतात. जनरेट प्रेफरन्स दिसतात तुम्हाला, बरोबर आहे. प्रेफरन्स कोणकोणते, विथ इंटरव्ह्यू, विदाउट इंटरव्ह्यू. इथं बघा, याला विदाउट आणि विथ इंटरव्ह्यू या दोन गोष्टी तुम्हाला इथे बघायच्या. इथे तुम्हाला तुमचा फॉर्म सुद्धा बघायला मिळत असतो. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही फॉर्म बघू शकता. त्यानंतर तुम्हाला इथून प्रेफरन्स जनरेट करायचे आहे. बघा, गेल्यानंतर समजा तुम्ही इथेही क्लिक केलं तरी तुम्हाला जनरेट प्रेफरन्स असं नाव येतं, किंवा इथेही क्लिक केलं जनरेट प्रेफरन्स, यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला विंडोज ओपन होईल. इथे जनरेट प्रेफरन्स असं एक नाव येईल तुम्हाला, आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी तुम्ही पात्र आहात ते सगळे प्रेफरन्स जनरेट होतात. आता एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा, इथं स्क्रोल करून घ्या म्हणजे तुम्हाला खालचे सगळे प्रेफरन्स दिसतील तुम्हाला. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट, इथं सगळ्यात जास्त काळजी घ्यायची. इथं बघा काय काय दिसतं, मॅनेजमेंट दिसतं, म्हणजे झडपी शाळा आहे का, कोणती आहे वगैरे ती. त्यानंतर लेवल दिसते, मीडियम दिसतं, डिझाग्नेशन दिसतं, पे स्केल काय, एड आहे म्हणजे एडेड आहे की नॉन एडेड आहे ते दिसतं. त्यानंतर सब्जेक्ट, कोणत्या सब्जेक्टसाठी तुमचं सिलेक्शन झालंय कसं बघा, जिओग्राफी, लँग्वेज, सोशल सायन्स वगैरे असं सगळं दिसतं तुम्हाला इथे, कोणत्या विषयासाठी तुम्ही पात्र आहात. आणि त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट, तुम्ही ज्या ज्या ठिकाणी पात्र आहात त्या ठिकाणी या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती ऍड दिसते. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही याचे हे प्रेफरन्स डाउनलोड करून घेऊ शकता. कशासाठी, कारण तुम्हाला आलेले प्रेफरन्स बरोबर आहे का, हे बरोबर आहेत का, हे बरोबर असतील तर देण्यासाठी, जर नसेल तर प्रेफरन्स आपण तिथनं स्किप करायचे आहे. त्यासाठी तुम्हाला इथं व्यवस्थित प्रकारे डाउनलोड करून घ्यायचे आहे. इथं तुम्हाला ती ऍड बघू शकता तुम्ही. समजा आता इथं मला कोणता इंग्लिशचा आला तर त्याची कोणती ऍड आहे ती, त्याची जागा किती आहे, या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ती ऍड दिसते बघा, अशा प्रकारे ती ऍड दिसते. समजा आता मग किती फलटण प्रायमरी याची ऍड आहे, समजा मग किती जागा आहेत, कोणाला किती जागा आहेत वगैरे सगळं डिटेलमध्ये दिसतं तुम्हाला. म्हणजे तुम्ही इथून प्रत्येक ऍड चेक करू शकता या ठिकाणी क्लिक करून, आणि ते काम व्यवस्थित करा. आणि कोणत्या जागा आहे, कास्टच्या आहे, ओपनच्या आहे की कोणत्या आहे, हे सगळं तुम्हाला या ठिकाणी क्लिक होणार आहे. आता बघा, इथे तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी डाउनलोड करायच्या आहेत. डाउनलोड करायच्या म्हणजे तुम्हाला प्रेफरन्स आल्यानंतर डाउनलोड प्रेफरन्स वरती क्लिक केल्यानंतर इथं क्लिक करून हे सगळे प्रेफरन्स डाउनलोड करायचे आहे. डाउनलोड केल्यानंतर त्याचा व्यवस्थित प्रकारे अभ्यास करायचा आहे. याच्याच बाजूला एक नंबरिंग सुद्धा द्यायला ऑप्शन मिळतं, तिथं तुम्ही ते कोणत्या नंबरला कोणता प्रेफरन्स द्यायचा, जसं इथं बघा याच्या बाजूला एक असेल किंवा इकडे असेल, त्या ठिकाणी नंबरिंग सुद्धा देता येतं. व्यवस्थित प्रकारे अभ्यास केल्यानंतर याला 5वा द्यायचा, याला 3रा द्यायचा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे व्यवस्थित प्रकारे करायच्या आहेत. पहिलं जनरेट प्रेफरन्स करून घ्या. प्रेफरन्स जनरेट केल्यानंतर प्रेफरन्स डाउनलोड करा आणि त्या प्रेफरन्सचा व्यवस्थित अभ्यास करा. तुमची शैक्षणिक पात्रता काय आहे, बरोबर आहे, त्याच्यानुसार तुम्हाला प्रेफरन्स आले आहे का, व्यावसायिक पात्रता काय त्याच्यानुसार प्रेफरन्स आले आहेत का, कोणते प्रेफरन्स नाही आहे, कोणते आहेत, या सगळ्या गोष्टी डिटेल अभ्यासा. त्यानंतर कोणता क्रमांक कोणत्या, म्हणजे प्रेफरन्स पहिला कोणता घ्यायचा, दुसरा कोणता घ्यायचा, सगळ्या गोष्टींचा विचार करा. महत्वाची गोष्ट, प्रेफरन्स देताना पहिल्यांदा आपल्या जिल्ह्याला प्रेफरन्स द्या, कारण यादीनुसार, गुणवत्ता यादीनुसार तुमचा क्रमांक असणार, जागेनुसार क्रमांक नाहीये. तुम्ही कुठेही असा, तुम्हाला जे मार्क पडले असेल त्या मार्क मध्ये तुम्ही पहिला प्रेफरन्स कशाला दिला त्याच्यानुसार तो प्रेफरन्स तुम्हाला मिळणार आहे. ओके, सध्या प्रेफरन्स जनरेट करून घ्या. जनरेट केल्यानंतर ते तुम्हाला प्रेफरन्स दिसतील, ऍड पण तुम्हाला दिसेल. जसे आता आपण बघितलं विदाउट इंटरव्ह्यू, सेम आपल्याला बघा विदाउट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू याचे सुद्धा प्रेफरन्स जनरेट करतायत. आता आपण विदाउट इंटरव्ह्यू बघितले तर तुम्हाला विथ इंटरव्ह्यूचे सुद्धा प्रेफरन्स जनरेट करता येतात. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर विदाउट इंटरव्ह्यूचे सुद्धा विथ इंटरव्ह्यूचे सुद्धा प्रेफरन्स जनरेट होतात. दोन्ही प्रेफरन्स जनरेट करून घ्या, कारण दोन्ही प्रेफरन्स आपल्याला द्यायचे आहेत. जनरेट प्रेफरन्सचा व्यवस्थित अभ्यास करणं सगळ्यात महत्वाचं आहे, कारण हेच तुमचं पुढचं फ्युचर ठरू शकतं की तुम्हाला कुठे जायचं आहे, कुठे नोकरी करायची आहे, कशा प्रकारे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला. ओके, प्रेफरन्स जनरेट झाल्यानंतर सक्सेसफुली दाखवतं, ओके करा, डाउनलोड करून घ्या आणि नंतर लॉग आउट करून घ्या. लॉग आउट केल्यानंतर तुम्हाला अभ्यास केल्यानंतर पुढच्या प्रोसेसला आपल्याला जायचं आहे, कारण 8 तारखेच्या नंतर बघा मागे पण आपले 2017 प्रेफरन्स आले होते, आपण दाखील यावरती एक व्हिडिओ घेतला होता, परंतु सध्या आपल्याला फक्त जनरेट पर्यंतच बघायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जेव्हा प्रत्यक्ष सुरुवात होईल तेव्हा पुढचा व्हिडिओ आपण बघणार आहोत. ओके, तुम्हाला मला वाटतं प्रेफरन्स डाउनलोड जनरेट करण्यापर्यंत काहीच अडचण नाही. जर ज्यांना अडचणी असतील तर
तर ते मला कॉल मेसेज करू शकता किंवा खाली दिलेल्या याच्यामध्ये कमेंटमध्ये पण तुम्ही मेन्शन करू शकता. तुम्हाला काही इतर अडचणी येत असेल तर या नंबरवरती मला कॉल मेसेज करा. 88 06 99 61 88 यावरती मला मेसेज करू शकता. पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता तुम्ही प्रेफरन्स जनरेट करा, डाउनलोड करा आणि त्याचा अभ्यास करायला सुरुवात करा. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लगेचच. तोपर्यंत थांबूया. थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, ऑल द बेस्ट, बाय बाय.